अध्यक्ष आमच्या सोबत आहेत विनोदजी पाटील सर, आमचे कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे बिनविरोध पहिला चेंडू आपण पाहतोय दीपेश डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते 4 ओव्हरचे मॅच आणि बघायचं वाकलन विरुद्ध बेतवडे जीतच्या विरोधात रिवर्स फटका चेंडू बराच वेळ हवेत आहे क्षेत्ररक्षक थोडेसे गोल गोल फिरलेत अजूनही बॉल मिळाला नाही आणि अखेर आता बॉल मिळालेला आहे तोपर्यंत दोन धावा इथे मिळाल्या 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते वाकलन विरुद्ध बेतवडे जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ओम म्हाटाडेश्वर क्रिकेट संघ म्हाटाडे आयोजित म्हाटाडी चषक 2026 म्हाटाडी चषक म्हटल्यानंतर वाकलन संघ जीतने भरपूर उशिरा अपील केली कदाचित त्याला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये हवेचाही वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हाटाडी चषक ज्यावेळी टू व्हीलर बाईक विनोद मगाशी उल्लेख केला त्यावेळी म्हाटाडी चषकाचा चॅम्पियन संघ सुद्धा होता वाकलन आणि केतन म्हात्रेला ती बाईक मिळाली होती त्यानंतर ती समर डोळेला बाईक दिली इथे चेंडू हवेत आहे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये फाईन लेगला एक चांगला झेल तिथे डिप्लाय प्रीतने फलंदाज बाद होईल पहिला धक्का मैदानामध्ये लागत असताना बेतवडे टीमला डॉट मॅच मध्ये फेकलेत चार चेंडू आतापर्यंत फेकले जीतने 5 ओके 5 चेंडू फेकलेले फटका चांगला अजय मैदानात आले आणि बॉलला पाठवून दिलं मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार पहिल्या षटकात 6 धावा आल्या शेवटच्या बॉलवरती चौकार आला जीतच्या आणि एक विकेट सुद्धा जीतला या मॅच मध्ये मिळाली नाही आता ऋषी भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी ऋषी गोलंदाजी मार्कवर स्वीप करण्याचा प्रयत्न होता जितेश भोईर सुद्धा संघामध्ये नाही आहेत आणि जॉबला असल्यामुळे जितेश भोईर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत नाही वाकलन संघामध्ये पहिला चेंडू आपण पाहतो ऋषीचा जबरदस्त चेंडू होता ऋषी भोईरकडे व्हेरिएशन चांगलं आहे आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये याही खेळाडूने आतापर्यंत 10 बाईक जिंकलेल्या आहेत आताच 10वी बाईक त्याने जिंकली होती सिद्धी कर्लोच्या स्पर्धेमध्ये हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत जीत भोईर बघा किती वेगाने आलेत रनआउटची संधी होती मात्र थ्रो फेकी जीतची फारशी चांगली नव्हती असं म्हणावं लागेल मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतं हे जीत भोईरने पुन्हा एकदा दाखवून दिलं या मॅच मध्ये आपण पाहतोय एकाच ऍक्शन मध्ये आले चेंडूला उचलला फेकी गेली काय जबरदस्त फिल्डिंग 7 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत
काय फिल्डिंग आपल्या पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले फक्त थ्रो फेकी ॲक्युरेट असते तर कदाचित रनआउटची विकेट डिपेश मिळाली असती. ऑन साईडला खेचायचं होतं. आता मात्र डीप मध्ये उमेश भोईर देत कॅप्टन ऑफ द वाकलन टीम. आठ धावा धावपल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर 4 ओव्हरची मॅच बेतवडे विरुद्ध आपण पाहिलं तर जीजी स्पोर्ट वाकलन मध्ये या स्पर्धेत सोनू मोनू 11 या नावाने संघ खेळतोय. उमेश पाटील पुरस्कृत. फटका चांगला आहे. टायमिंग त्यापासून सुंदर आहे आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अमर तांडेलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. चौदा धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. उमेश डीप मधून आलेत. इथे सिंगलच मिळाली. 15 धावा धापल करते लागल्या. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर होता पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 16 वरती आपल्या पाहायला मिळते. जवानमान बेतवडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन या संघाविरुद्ध. ऋषी गोलंदाजी मार्कवर. आयटम राऊंड द विकेट. इथे काय घडलंय मैदानात. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता पंचाने व्हाईट बॉल पाहायला लागलाय का. प्रगती पथावर असताना ऋषी. हाही चांगला चेंडू होता मात्र गॅप भरपूर मोठी आहे. अजिंक्य वेगाने आलेत. थ्रो फेकी बघू शकाल. 2 षटकांचा खेळ समाप्त. बेतवडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा नेता स्वतः कॅप्टन उमेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. दोन षटकांचा खेळ संपला. 19 धावा धापल कधी लागला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय उमेश भोईर आलेत. प्रतिष्ठा स्पोर्ट जुई कामोठे आपण पाहतोय. मोठी जुई असेल. ऋषी भोईर यांचे मामा ऋषी भोईर यांचे बंधुराज आपण पाहतोय. त्यांचे मामाचे सुपुत्र आपण पाहतोय. त्यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी आपण पाहतोय. प्रतिष्ठा स्पोर्ट उमेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षक भरपूर दूर वळत. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा रोखूच शकत नाहीये. 2 धावा बरच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 22 वरती आपल्या पाहायला प्रथम बॅटिंग करत असताना जवानमान बेतवडे संघ 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 40 45 किंवा 50 या मॅच मध्ये बनवलं तर मजा येईल या मॅच मध्ये. आणि समोर सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ जीत भोईर अँड कंपनी. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गॅप भरपूर मोठी आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
26 धावा धापलकरती. सव्वीस धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू सोडून दिलाय, मात्र डॉट बॉलची ते समाप्ती होईल. सव्वीस धावा धापलकरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 4 ओव्हरची मॅच. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. ऋषी भोईर आहेत, त्यामुळे चूक होणं थोडस कठीणच आहे आणि आता फलंदाज अमरला माघारी परतावं लागेल. 26 वरती लागणारा दुसरा धक्का मैदानामध्ये जवानमान बेतोडे टीमला. धावसंख्या 2 विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे उमेशच्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. जितिकेश मैदानात दाखल झाले आणि बॉलला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. 3 षटकांचा खेळ. सातत्याने जीत बोध आपण पाहतो. खेळाडू सातत्याने संधी त्यांना मिळत असते. यंगस्टर असतील, नवीन चेहरे, इथलं तुम्ही पाहतायत. फटका दमदार आहे, मात्र लॉंग ऑफला अजिंक्य त्यामुळे चूक होणार नाहीये. अजय पाटीललाही माघारी परतावं लागेल. 32 वरती लागणारा तिसरा धक्का भेतवडे टीमला. आणि ज्यावेळी जगदंबा वाकलन बी संघ पण खेळतो. साधारण सोमनाथ भोईर यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. यंगस्टर आपण पाहतोय. मयुरेश असतील, मानस असतील, अशा यंगस्टरला संधी सातत्याने मोटिवेट करत असतात. सोमनाथ भोईर एका बाजूला जीत भोईरचा मी उल्लेख करेल, दुसऱ्या बाजूला सोमनाथ असतील. खेळाडू भरपूर आहेत वाकलन गावामध्ये. मात्र ज्यावेळी तुम्हाला एखादा प्लॅटफॉर्म मिळतो त्या खेळाडूंनी त्या कॅप्टनची कदर करणं गरजेचं आहे. संघासोबत राहणं गरजेचं आहे आणि या गोष्टी घडतात बऱ्याच वेळा. खेळाडूचे चांगले दिवस आल्यानंतर ते सिनियर खेळाडूला बऱ्याच वेळा विसरून जातात. 33 धावा धावपलकरती लागलेले 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्या जगदंबा वाकलन बी आणि जीजी स्पोर्ट वाकलन दोन्ही टीमची चर्चा आहे. अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये येत असतात. स्वीप करण्याचा प्रयत्न, फलंदाज त्रिपाल चीज झालेले जितिकेश. निशांच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बाद.
झालेले आहेत. धीरज पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 33 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निशांत चांगली गोलंदाजी करते. एकच धाव निशांत भोईरने आतापर्यंत दिलेले 2 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेले आहेत. पुढचा बॉल स्लोअर वन चेंडू. चेंडूची गती कमी करतात. एकच धाव इथे मिळाली. 34 वरती 4 या मॅच मध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि बघायचं इथून काय टार्गेट सेट करेल जर्मन बेतोडे संघ. सोनू मोनू 11 जेजी स्पोर्ट वॉकलन या संघासमोर. इथेही चेंडूची गती कमी केली, फिंगर रोल केले आणि इथेही डॉट बॉलची समाप्ती. निशांत स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्या. 2 विकेट त्याने या मॅच मध्ये घेतलेल्या आहेत आणि बेतोडे संघाची धावसंख्या अक्षरशः थांबली आहे. ती 34 वरती 4. शेवटचा बॉल शिल्लक. अखेर शेवटच्या बॉलवरती फुलटॉस बॉलवरती षटकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. बेतोडे संघ आपण पाहतोय 4 गडी बाद 40 आणि 41 या मॅचचा विजेता आणि गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली मध्ये मॅच होईल. पवार प्रतिष्ठान उंबारली मध्ये सेमीफायनलची मॅच होईल. ते उंबारलीच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करा. प्रिन्स ऑफ उंबारली आपण पाहतोय राजकुमार रेडी झालेले आहेत सेमीफायनलच्या मॅच साठी. महेश माळी आणि बिंदास पाडी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय भैमाबाई रामोमाई यांच्या स्मरणार्थ महेश माळी यांच्याकडे जे आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली त्या दादांचं आम्ही मनपूर्वक आणि सरचे स्वागत करतोय. चाळीस झाल्यात. 41चं टार्गेट आहे. सलामी जोडी मैदानात काही शरद दाखल होईल. सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन. सलामी जोडी आपण पाहतोय. ऋषी भोर आणि जीत भोईर हे 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत. सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण पाहतोय.
उमेश पाटील माटाडीचे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. आणि जेव्हा जेव्हा या विभागात संघ खेळतो नक्कीच सोनू म्हणून बऱ्याच वेळा वाकलं संघाला पॅक करतात. या नावाने खार्डी संघ सुद्धा बऱ्याच वेळा त्या नावाने खेळतो. आणि उद्या जे संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत उद्याही 8 संघ इन ऍक्शन मध्ये. ओम माटाडीश्वर क्रिकेट संघ माटाडी आयोजित माटाडी चषक 2026. उद्या पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला जर्मन मोठी देसाई विरुद्ध दिवा, दुसऱ्या मॅच मध्ये चेंज द गेम वडोली बी विरुद्ध नारिवली, तिसऱ्या मॅच मध्ये सोनारपाडा विरुद्ध कोणी आणि चौथ्या मॅच मध्ये खार्डी विरुद्ध कौसा अशा 8 संघ उद्या इन ऍक्शन मध्ये. त्यामध्ये उद्या यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस. विश्वास पाटील साहेबांचं आगमन झाले सकाळच्या सत्रात. विश्वास पाटील आणि सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. त्यानंतर यशांचं पूजन केलं. त्यानंतर टॉस सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते झाला. आणि आता मॅचला झाली सुरुवात. मात्र ऋषी भोईरची विकेट डोक्यात आहे. जितिकेश भोईर पहिल्याच बॉल वरती डाऊन दी बॉल झेल तिथे टिपलाय. ऋषी भोईर शून्यावरती बाद. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता मामा भांजे ही जोडी आता मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. सनीला प्रमोट केलंय 3ऱ्या क्रमांकावर. त्यांनी बॅटिंग ऍक्शन जर तुम्ही त्यांची पाहिली तर सेम जीत भोईर सारखीच ऍक्शन बॅटिंगची तुम्हाला पाहायला मिळते. मात्र तितकं आपण पाहिलं तर जीत भोईर हे नाव भरपूर चर्चेत राहिलेलं टेनिस बॉल क्रिकेटचं एक अनमोल हिरा आहे. आणि जीत भोईर नेहमी चर्चेत असं मात्र बॅटिंग ऍक्शन आपण पाहिलं तर तशीच आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहतोय गलीमध्ये ट्रॅव्हल होत असताना थर्डमॅन वर क्षेत्ररक्षक आलेत. थोडस पाय स्किट झाला त्यांचा. सिंगलने खातं उघडलं होतं. 41 धावांचा पाठलाग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ या मॅच मध्ये. एक धाव आपल्याला धावपालकावरती पाहायला मिळते. 1 बाद 1. आता मात्र जीत भोईरला मैदान थांबणं गरजेचं आहे. कारण ऋषी भोईर शून्यावरती बाद झालेत. पहिल्याच बॉलवरती तानाजीला विकेट मिळाली. वाकलन बेतवडे दोन्ही संघ चर्चेत आहेत. फटका चांगला आहे. जीत भोईरच्या बॅट मधून तडाखा तुम्हाला पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. जीत भोईरच्या बॅट मधून पहिला सिक्सर. आणि अजून एक चांगला फटका आता स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॉल जाईल सीमा पार. षटकारानंतर आलाय चौकार. अकरा धावा धाबल कधी लागल्यात. शून्यावरती पहिला धक्का लागल्यानंतर जीत भोईर आता मात्र लय मध्ये दिसत आहेत. इथे मात्र जीत भोईरच्या खात्यामध्ये अजून एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या 12 वरती आपल्या पाहायला मिळते. 41 धावांचा पाठलाग करत असताना सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहतायत. 12 धावा धाबल कधी या मॅचचा विजेता आणि गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सनीच्याही बॅट मधला फटका चांगला आलाय. मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत विकास. जीतने कॉल दिलाय आणि बघा 2 धावा किती वेगाने पूर्ण केल्यात.
पहिल्या षटकात धावसंख्या आपण पाहतोय 14 आणि आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्या 27. 18 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. टीम सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकड टीमला पहिल्या बॉलवरती विकेट गेली, मात्र फारसा दबाव सनी आणि जीतवरती पाहायला मिळाला नाहीये. अठरा चेंडू 27 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. जितिकेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक. अठरा चेंडू 27 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. जितिकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पहिल्या षटकात तानाजीने धावा खर्च केल्या 14. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे 27. 9.00च्या सरासरीने आता धावा बनवायचे आहेत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीमला. सेकंडला जीत भोईर, त्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आलाय. आता मात्र लॉंग ऑफ तिसरे खेळत आहेत. कॉल दिलाय सनीने. 2 धावा होतील आणि 2 धावा पूर्णही झालेल्या आहेत. नाही कॅल्क्युलेशन असतं जीत भोईरचं. जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो त्याला माहिती आहे ऑलरेडी ऋषीची विकेट इथे गेली आहे. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 16 धावा झालेल्या आहेत. 25 अजूनही करायच्या. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जीतलाही माहिती आहे जीत जरी किती मोठा खेळाडू असेल मात्र जीतलाही माहिती आहे प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाहीये. त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सनीला तेच सांगतायत की सिंगल डबल धावा आपल्याला घ्यायचे आहेत. खरा बॉल मिळाला तर चौकार षटकार येतील. जितिकेशच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजय पाटील काहीतरी चर्चा करतायत. सकाळच्या सत्रात विराज पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघासाठी सलग 2 मॅचेस. पहिल्या मॅच मध्ये 4 धावा 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 5 धावा 1 विकेट आणि तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. टप्प्याचा चेंडू होता व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. शॉर्ट मिड विकेटला तानाजी तिथे चांगली फिल्डिंग झाली. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 17. 16 चेंडू 24 धावा या मॅच मध्ये अजूनही बनवायचे आहेत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन टीमला. सेकंडला सनी. अशी जोडी आपण RM 11 सोनापाडा संघ यावेळी खेळतो नक्कीच. योगेश पाटील आणि आर्यन ठाकूर तुम्ही मामा भांजे आणि तशीच जोडी जीत आणि सनी. फुलटॉस बॉल होता. गॅप मध्ये खेळत आहेत. विकासची फिल्डिंग जबरदस्त आहे. जीतने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे पूर्ण झालेले आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते 19. 22 धावा या मॅच मध्ये अजूनही दूर आहे विजयापासून. जितिकेश गोलंदाजी मार्कवर. कॉमेंट्री बॉक्स सेंड करणार. राईट मोर द विकेट. सनीने फटका बनवलाय. बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. बॉल नाही थांबणार. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
च्या साह्याने आपण पाहतोय धाव संख्या 23 वरती. 18 धावा अजूनही करायच्या. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आई चेंडू ब्लॉकवला होता, त्याला खोदून काढलाय. गॅप भरपूर मोठी आहे आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना मामा तो मामा आहे, लेकिन भांजे उससे भी ग्रेट आहे. चौकार. जबरदस्त मामा सातत्याने सूचना करत आहेत आणि तशीच बॅटिंग सनी करत आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहिजे तर 27. 13 चेंडू 14 धावा त्या मॅच मध्ये करायचे. सोपी होत चालली मॅच सोनू मोनू 11 वाकलन टीम साठी. इथे इम्प्रायझेशन स्ट्रोक खेळायचं होतं. फाईन लेगच्या वरून आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. चेंडू शिल्लक 12. धावा करायच्या 10. मॅच मध्ये करायच्या 31 धावा आपण पाहतोय. धावपळ कधी जीत 14 वरती नाबाद या मॅच मध्ये आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला 6 चेंडू मध्ये 17 धावा सनी. चला गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वेद सोमनाथ भोईर बघा थोडासा सराव करतायत. वेद नेहमी चर्चेत असतात. वेद 11 संघ मी पुण्यामध्ये पाहिलं होतं. वेद 11 उंबारली आणि ईश्वरीच्या नावाने संघ सातत्याने पाहतो. मात्र उलटा सुलटा आपण पाहतोय. जीत भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. त्याला नक्कीच सन्मान दिलेला आहे. आणि जीत भोईर जेव्हा जेव्हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास तुम्ही उलटून पाहिला तर असा खेळाडू आहे ज्याने 5 बॉल मध्ये 5 षटकार 5 ते 6 वेळा मारले. मात्र हा नो बॉल आहे आणि या बरोबरच हा सामना जिंकत सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. त्यांची फाईट असेल योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघासोबत. चला कॅप्टन उमेश टॉस साठी लगेच या. प्रेम भोईर ऑलरेडी इथे आलेले आहेत आणि या मॅचचा मॅच आम्ही लगेच घोषित करणार आहोत. सनी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 21 धावा या मॅच मध्ये बनवलेत. आणि उमेश टॉस साठी या आपण लगेचच